गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. चौथा अभंग आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. इथे तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या हिताला जो जागता झाला तो खरं धन्य आहे, त्याचे आई वडील धन्य झाले. आपलं हित कशात आहे? आपल्या सर्वांचं मुख्य हित काय आहे? तर भगवंताची प्राप्ती, स्वरूपाची प्राप्ती. या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याची तळमळ आणि त्यासाठी करावी लागणारी साधना, कष्ट, योग्य आचरण, हे खरं आपलं हित आहे. आणि ज्या व्यक्तीला हे कळलं ना की माझं हित कशात आहे खरं, त्याचे आई वडील, तिचे आई वडील धन्य म्हणावेत. इथे तुकाराम महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र, म्हणजे मुलगी असो मुलगा असो, जे खरे सात्विक झाले त्यांचा देवाला आनंद वाटतो, त्याचा हरीख वाटे देवा, असं तुकाराम महाराज म्हणतात. बघा, असं म्हटलं जातं ज्या वेळेस एखादा व्यक्ती, मग तो मुलगा असो मुलगी असो, ज्या वेळेस त्याला आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळेस त्याच्या आईच्या आणि वडिलांच्या 21 पिढ्या यांचा सुद्धा उद्धार होत असतो. म्हणून ज्या वेळेस आपल्या वंशामध्ये एखादा असा कोणीतरी व्यक्ती निर्माण होतं ज्याला खरंच या भगवंताची, स्वरूपाच्या प्राप्तीची तळमळ आहे आणि तो त्याप्रमाणे वागू लागतो, तर तेव्हाच त्याचे आई वडील धन्य झाले असं म्हणायचं. कारण राम जन्म घेण्यासाठी अनेक पिढ्यांची पूर्वपुण्याई लागते आणि आपल्या वंशामध्ये या पुण्याला सुरुवात झाली, यातच त्यांच्या आई वडिलांनी धन्यता मानायला पाहिजे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की याने आनंद कोणाला होतो तर देवाला होतो. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि त्यासाठी काय करतात हे लोक? अशी लोक कुठे सापडतात तुम्हाला? तर जे लोक गीता, भागवत, नाना ग्रंथ यांचं श्रवण करत असतात आणि मनामध्ये अखंड त्या परमात्म्याचं, विठोबाचं, पांडुरंगाचं ध्यान करतात, अशी ही लोक असतात. आणि तुकाराम महाराज म्हणतात की मला त्यांची सेवा घडू दे, आणि त्यांच्याकडे मी कितीही सेवा केली ना तरी सुद्धा माझ्या भाग्याला काही सीमा नाही. अशी जर सेवा आपण सुद्धा केली तर आपलं भाग्यही उजळेल. इथे एक मुख्य मुद्दा तुकोबारायांनी मांडलाय. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. बघा, आपण एकदा ऐकतो एखादी गोष्ट, पण जर ती गोष्ट आपण सतत ऐकली तर आपला विश्वास दृढ होतो, आपला निश्चय दृढ होतो त्या पथावर, त्या मार्गावर चालण्याचा. समर्थ रामदास स्वामी सुद्धा ज्यावेळेस मनाचे श्लोक सांगतात त्यावेळेस सगळ्यात शेवटी त्यांनी काय सांगितलंय बरं? सगळ्यात शेवटी ते सांगतात, मना गुज हे तुझ रे प्राप्त झाले, परी पाहिजे अंतरी यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. काय सांगितलंय समर्थांनी? सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. आता तुम्ही म्हणाल की हे सतत रोज रोज ऐकणं गरजेचं आहे का? असाच प्रश्न रामकृष्ण परमहंस यांच्या एका शिष्याने त्यांना विचारला की आम्ही सत्संगाला येतो, आम्ही तुमचं प्रवचन ऐकायला येतो, मात्र हे रोज रोज तेच तेच ऐकणं, यातून खरंच काही साध्य होणार आहे का? याचं कारण काय? रोज ऐकण्याचं कारण काय? समोर एक तांब्याचा पेला ठेवला होता ज्याच्यात पाणी भरून ठेवतो आपण, आणि रामकृष्ण परमहंस म्हणाले की जाऊन हा पेला जो आहे तो स्वच्छ करून घेऊन ये. त्यांनी व्यवस्थित घासला आणि तिथे आणून ठेवला.
पुढचे 7 दिवस प्रवचन सुरू होतं आणि 7व्या दिवशी रामकृष्ण परमहंस पुन्हा त्या शिष्याला बोलवतात आणि म्हणतात, बघ, हा पेला तू जेव्हा स्वच्छ केलास तेव्हा चमकत होता, मात्र आता त्याच्यावर धूळ बसायला लागली आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनाचं, आपल्या वृत्तींचं आहे. आपण एकदा भगवंताच्या दाराशी गेलो, सज्जनांच्या संगतीत गेलो की आपल्याला बरं वाटतं. समाधान साधू जनाचे नियोगे, परी मागुते दुःख होते वियोगे. तिथे गेल्यावर बरं वाटतं, पण पुन्हा आल्यावर मात्र आपल्याला पुन्हा प्रपंचाच्या गोष्टी आठवायला लागतात. आपलं जे मन आहे ते पुन्हा त्यात गुंतायला लागतं आणि अशा या मनावर पुन्हा एकदा सगुणाचा, प्रपंचाचा लेप चढत जातो. आणि मन आपल्याला उन्मन करायचंय, मन निर्गुण करायचंय, त्याच्यासाठी म्हणून त्याला व्यवस्थित घासायला नको का? आणि म्हणून सततचं श्रवण हे महत्वाचं आहे. आपण उपासना करतो, साधन करतो, मात्र श्रवण ही एक अशी गोष्ट आहे जी भगवंताने भक्तीच्या प्रकारामधील पहिली भक्ती सांगितली आहे. श्लोक आहे, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. 9व्या भक्तीमधली प्रथम भक्ती कुठली असेल तर श्रवण भक्ती आहे. आता या श्रवण भक्तीवर समर्थ रामदासांनी संपूर्ण एक अध्याय श्रवण भक्ती निरूपण 9व्या भक्तीमध्ये सांगितलेला आहे. काय काय ऐकावं, कसं ऐकावं याची सविस्तर माहिती समर्थांनी दिली आहे. तेव्हा श्रवण भक्ती ही पहिली ठेवली, कारण जर एखाद्याने ऐकलंच नाही, एखाद्याने गुरुचा उपदेश ऐकला नाही, तर त्याला पुढे चिंतन, मनन, निदिध्यासन कसं जमणार आहे बरं? जसं आपल्याला चांगलं गाता यायला पाहिजे, त्यासाठी आधी चांगलं व्यवस्थित ऐकता यायला पाहिजे. एखाद्या चित्रकाराला चित्र काढायचं, रंग रंगवायचे, त्याच्या आधी त्याला रंगांची ओळख झाली पाहिजे. त्याला दृष्टी जी आहे ती कलाकाराची दृष्टी लागते. आणि म्हणूनच जर एखाद्याला याच्या पुढच्या कुठल्याही भक्तीमध्ये सर्व भक्ती आहेत, कीर्तनम, स्मरणम, याच्यामध्ये पहिले श्रवण महत्वाचं आहे. गुरु मंत्र देतात, त्याचं आपण स्मरण करतो, त्या मंत्राचं श्रवण पहिले झालं पाहिजे, त्याचं महात्म्य पटलं पाहिजे आणि त्या भक्तीने ते स्मरण झालं पाहिजे. आत्मनिवेदनामध्ये ज्या वेळेस गुरु शिष्याला उपदेश करतात की तूच ब्रह्म आहेस, ते श्रवण व्यवस्थित झालं पाहिजे, तर त्याच्यावर चिंतन मनन होणार आहे. म्हणून हे श्रवण जो करतो ना, असं तोच अखंड चिंतन करू शकतो ईश्वराचं. आपण जे ऐकतो त्याचाच विचार आपण सतत करत असतो. तुम्ही बघा, एखाद्या वेळेस सकाळी लवकर उठून एखादं गाणं ऐकलं तर दिवसभर आपण तेच मनात गुणगुणत असतो. म्हणूनच जर आपण त्या ऐवजी आपण आध्यात्मिक श्रवण केलं तर नक्कीच आपल्याला समजेल की दिवसभर आपण ईश्वराचं चिंतन करतोय. संत नामदेव म्हणतात, श्रवण मात्रे जळती पापाचे पर्वत, ऐके ब्रह्मगीत शुक म्हणे. नामदेव गाथा याच्यामधला हा एक अभंग आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, फक्त श्रवणाने सुद्धा माणसाच्या पापाचं दहन होतो, पाप जळून जातो. ऐके ब्रह्मगीत शुक म्हणे. शुकदेव, आता शुकदेव आणि परीक्षिताची गोष्टही तुम्हाला माहिती असेल. केवळ श्रवणाने परीक्षिताला मोक्ष प्राप्त झाला आहे. भागवत जी कथा आहे, केवळ श्रवणाने त्याला मुक्ती प्राप्त झाली, अशी ही श्रवण भक्ती आहे. श्रवणी सांगितली मात, मस्तकी ठेवी अला हात, पद पिंडा विवर्जित केला नामा, असं नामदेव महाराज त्यांच्या दुसऱ्या एका अभंगात म्हणतात, ज्याच्यामध्ये विसोबा खेचर त्यांना उपदेश करतात. आणि श्रवण सांगितली मात, श्रवणी सांगितली मात, म्हणजे खरं जे गुह्य आहे ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं आणि म्हणूनच त्यांचा उद्धार झाला, असं सुद्धा ते म्हणतात. असं हे श्रवण गीतेचं, भागवताचं अखंड करत राहावं. संतांच्या विचारांचं श्रवण करावं, त्याच्यावर अखंड चिंतन करावं, अखंड चिंतन विठोबाचे. आणि मग खरंच देवाला सुद्धा आनंद होतो आणि आपल्या आई वडील सुद्धा धन्य होतात, असं तुकाराम महाराज म्हणतात.
तेव्हा आपण सुद्धा या श्रवणामध्ये कायम राहू. सतत रोज थोडंसं का होईना, ज्याप्रमाणे आपण रोज जेवतो त्याचप्रमाणे कानांचं जेवण म्हणजे हे श्रवण आहे, आध्यात्मिक श्रवण. आपणही हे श्रवण करूयात. आणि या चौथ्या अभंगाचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे.